बार्शी तालुक्यातील नागोबाची वाडी येथील बार्शी लातूर बायपास रोड लगत असलेल्या लक्झरी डिलक्स स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बार्शी तालुका पोलिसांनी धाड टाकून रोख रक्कम, जुगार साहित्य आणि वाहने असा एकूण 12,31,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 10 जणांना अटक करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली। पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी दिनांक 10 जून रोजी रात्री पथकाने छापा टाकला। यावेळी 10 जण पैशांची पैज लावून तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचं आढळून आलं। प्राथमिक तपासात हा जुगार अड्डा आकाश काशीद आणि स्पा सेंटरचा व्यवस्थापक बाबू चौधरी यांच्या माध्यमातून चालवला जात असल्याचं निष्पन्न झालं। या प्रकरणी संबंधितांविरोधात जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। कारवाईतील अधिकारी आणि कर्मचारी ही कारवाई सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ खांडेकर, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश बिरकले, महम्मद गौस महेदी आणि लक्ष्मण चिट्टलवाड यांनी सहभाग घेतला।